या मोदकाच्या कळ्या बघा, सगळीकडून एकसारख्या आणि किती छान नाजूक आलेल्या आहेत आणि मोदक पण बघा कसा मऊ लुसलुशीत आहे, त्याला चमक सुद्धा किती छान आलेली आहे। आता आंब्याचा सीझन एकदम पीकवर आहे, म्हणूनच आज आपण केलेले आहेत आंब्याचे उकडीचे मोदक। उकडीचे मोदक करण्यासाठी इथं मी चांगल्या प्रतीचा पिकलेला हापूस आंबा वापरलेला आहे, कारण त्याला रंग, गंध आणि चव तिन्हीही सुंदर असतं। पण कंपल्सरी हापूसच वापरायला पाहिजे असं काही नाही, तुमच्या भागात जो कुठला आंबा पिकत असेल तो आंबा वापरलात तरीही चालेल। सगळ्यात आधी आपण मोदकाची उकड काढूया। त्यासाठी इथं मी एक वाटी भरून मिक्सर मधून फिरवलेला आंब्याचा गर घेतलाय। या गरात साखर, दूध काहीही घातलेलं नाही, निव्वळ आंब्याचा गर आहे। सेम त्याच वाटीनं जाडबुडाच्या कढईत एक वाटी भरून पाणी घेतलंय। मिक्सरच्या भांड्यातून आपण आंब्याचा पल्प केला, त्यातूनच पाणी खंगाळून घेतलं। यातच घालूया 1 टीस्पून साखर। साखरेमुळे मोदकाच्या पारीला छान चमक येते, चव सुद्धा छान येते। 2 चिमूट मीठ घातलंय आणि 1 टीस्पून तूप घातलेलं आहे। सगळं मिक्स करून गॅसवर उकड काढायला ठेवूया। यात आपण पाणी घातलेलं आहे, त्याऐवजी तुम्ही दूध घातलं तरीही चालेल, पण मग दूध घातलं तर मोदकाचं शेल्फ लाईफ कमी होतं, तुम्हाला ते लगेचच संपवावे लागतील। आता या आंबा पाण्याला उकळी आलेली आहे, गॅसची आच कमी करायची आहे आणि तांदळाची पिठी यात घालायची आहे। ज्या वाटीने आपण आंब्याचा रस आणि पाणी मोजून घेतलं, त्याच वाटीनं इथं मी 2 वाट्या तांदळाची पिठी घेतलेली आहे। तांदळाची पिठी घेताना एकदम गच्च वाटी भरून घेऊ नका, 1 वाटीला किंचित कमी घेतलीत तरीही चालेल। यात एका हाताने पिठी घालताना दुसऱ्या हाताने सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे यात गुठळ्या होणार नाहीत। आंब्याचा रस आणि पिठी छान एकजीव झालेली आहेत। या स्टेजला गॅस बंद करूया आणि हे 10 मिनिटं झाकून ठेवूया। उकड मुरायला ठेवली आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी सारण करून घेऊया। त्यासाठी इथं जाड बुडाच्या बिडाच्या कढईत 1 टीस्पून तूप तापवून घेतलंय। तापलेल्या तुपात आपण ओल्या नारळाचा चव घालणार आहोत। सारणासाठी हा एक मध्यम आकाराचा नारळ मी खोवून घेतला आणि त्याचा एक वाडगाभर चव निघाला। मंद आचेवर 1 मिनिटभर नारळाचा चव परतून घेऊया। आता आपण ज्या वाडग्याने मोजून नारळाचा चव घेतला होता, त्याच वाडग्याने अर्ध वाडगं बारीक चिरलेला गूळ घातलाय आणि अर्ध वाडगं आंब्याचा रस घातलाय। हा रस सुद्धा मी मिक्सर मधून फिरवून घेतलेला आहे। गॅसची आच अजूनही मंद आहे आणि आता हे सगळं एकजीव करून घेऊया। आंब्याच्या रसाबरोबर गूळ जसजसा विरघळत जाईल तसतसं हे मिश्रण पातळ होत जाईल। सगळा गूळ विरघळला आणि मिश्रण पातळ झालं की गॅसची आच मोठी करून सतत ढवळत मिश्रण आटवून घ्यायचंय। 4 ते 5 मिनिटातच सगळं मिश्रण आळून येईल। घट्ट झालेल्या या मिश्रणात अर्धा टीस्पून वेलदोड्याची पूड घालून सगळं मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आता यात पाणी सुटत नाहीये, पाण्याचा अंश राहिलेला नाहीये। आपलं सारण तयार झालेलं आहे। थंड झाल्यानंतर ते आणखीन घट्ट होईल। सारण थंड होतंय तोपर्यंत आपण उकड मळून घेऊया। उकड मळण्यासाठी अशी मोठी परात घ्यायची, म्हणजे ती आपल्याला एकदम छान मळता येते। लहानसं भांड घेतलं तर इतकी अशी मोकळेपणाने मळता येत नाही। उकड अजूनही गरमच आहे, म्हणून मग मी सपाट बुडाच्या वाटीने चांगली जोर देऊन ती मस्त मळून घेतली आणि त्यातली वाफ निघून गेल्यानंतर आता मी ती हाताने मळून घेतेय। उकड अशी मस्त रगडून रगडून छान मळली गेली की ती लवचिक होते आणि मग मोदक वळताना मोदकांना चिरा जात नाहीत, फाटत नाहीत, मोदक मस्त मऊ लुसलुशीत होतात। 10 मिनिटं उकड मळल्यानंतर ही अशी मिळून आलेली आहे, त्याचा छान गोळा तयार झालेला आहे आणि यातला एक पेढा तुम्हाला तोडून अगदी जवळून दाखवते। कितीही हाताळला तरी बघा हाताला पीठ चिकटत नाहीये, चिकट लागत नाहीये, म्हणजे आपली उकड छान मळली गेलेली आहे। आता हा तयार केलेला गोळा ओल्या रुमालाने झाकून ठेवायचा, म्हणजे तो कोरडा पडत नाही। जर का हा वाळला गेला, कोरडा पडला तर मोदकांना चिरा जातात, मोदक फाटतात। आपली उकड मळून झालेली आहे, सारण थंड झालेलं आहे। आता गणपती बाप्पांचं नाव घेऊन मोदक वळायला घेऊया। इथं मी एक लहानसा पेढा तोडून घेतलाय आणि तो असा हातावर छान गुळगुळीत करून घेतला आणि आता आपण त्याची पारी करूया। उकड छान मळली गेल्यामुळे तुम्ही बघू शकता पारीला कुठंही चिरा गेलेल्या नाहीत। आपली छान पातळ पारी तयार झालेली आहे। आता याच्या पाकळ्या करून घेऊया। पाकळ्या करताना अशा अगदी खालपासून प्रेस करायच्या आहेत। जवळ अंतरावर या पद्धतीने बोटाच्या सहाय्याने एक एक पाकळी करत जायचंय। प्रत्येक पाकळी खालून वर दाबत गेलं की मधोमध मस्त खळगा तयार होतो। पारी करताना खालच्या भागाला थोडी जाडसर ठेवायची आणि वरून पातळ करत जायचं। खालचा भाग म्हणजे मोदकाचा बेस, तो जाडसरच ठेवायचा। तो जर का खूप पातळ झाला तर खालच्या बाजूने मोदक फुटतात।
पारीला पाकळ्या करून झालेल्या आहेत. आता या मधल्या वाटीत 1 ते 1.5 चमचा सारण भरायचे. खूप जास्त सारण भरू नका, नाहीतर मोदक बंद करता येणार नाही. आता आपण हा मोदक बंद कसा करायचा ते तुम्हाला दाखवते. या पाकळ्या ज्या आहेत या खालपासून एका बाजूला फिरवून घेऊया. पाकळ्या एका बाजूला फिरवल्या की आपल्याला मोदक बंद करायला सोपं पडतं. या पद्धतीने अंगठा आणि पहिलं बोट या दोघांच्या मध्ये जो खळगा तयार होतो त्या खळग्यात अलगद पकडून असं वर ताणत मोदक बंद करायचंय. आणि हे झालं मोदकाचं नाक. तयार मोदक दोन्ही हातांच्या सहाय्याने अगदी अलगदपणे एकसारखा करून घेऊया. आणि हा असा छानसा नाजूक कळीदार मोदक तयार झालेला आहे. आता ज्यांना हाताने पारी करायला जमत नाही त्यांनी या पद्धतीने लाटून पारी तयार करा. लाटून पारी करताना सुद्धा लक्षात ठेवा, मधला भाग जाडसर ठेवायचे आणि कडेने मागे ओढत पातळ करायचे. लाटलेल्या पारीला सुद्धा मगाशी दाखवल्या तशाच खालून वर दाबत पाकळ्या करायच्या आहेत. तुम्हाला जेवढ्या जवळ पाकळ्या करता येतील तेवढा मोदक कळीदार दिसेल आणि हे फक्त प्रॅक्टिसनेच शक्य होतं. तुम्ही नव्यानेच मोदक करत असाल तर खूप जास्त पाकळ्या करायचा अट्टाहास ठेवू नका. कमी पाकळ्यांनी सुरुवात करा. प्रॅक्टिसने हळूहळू पाकळ्या वाढवा. सुरुवातीलाच खूप जास्त पाकळ्या करताना मोदक फुटला चिरला तर आपला कॉन्फिडन्स जातो आणि पुन्हा करायची उर्मी येत नाही. लाटलेल्या पारीला सुद्धा पाकळ्या करून झाल्या, त्यात सारण भरलं. आता मोदक बंद करून घेऊया. मोदक बंद करता करता सारणाबद्दल पटकन एक गोष्ट लक्षात आली ती शेअर करते. मोदकाच्या सारणात थोडीशी खसखस सुद्धा घालतात, पण खसखस खूप महाग आहे. प्रत्येक वेळी घालणं शक्य होईलच असं नाही. तुमच्याकडे सहज उपलब्ध असेल तर घातलीत तरीही चालेल. मोदकांची पहिली बॅच वळून तयार झालेली आहे. मी चाळणीत केळीचं पान ठेवलंय, त्यावर मोदक ठेवलेत आणि चाळणी स्टीमरवर ठेवून मध्यम आचेवर 10 मिनिटं मोदक वाफवून घ्यायचे. 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोदक वाफवू नका, नाहीतर थंड झाल्यावर ते वातड होतात. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. तोंडात टाकताच विरघळणारे मऊ लुसलुशीत वाफाळते गरमागरम मोदक तयार आहेत. एकदा या पद्धतीने मोदक करून बघा. तुमचे सुद्धा मोदक चिरणार नाहीत, फुटणार नाहीत आणि छान मऊ लुसलुशीत होतील. दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात मध्यम आकाराचे एकूण 12 मोदक आणि 1 करंजी तयार झाली. तुम्हाला या मोदकाला आणखीन शाही चव द्यायची असेल तर सारणात आंब्यासोबतच जर 50 ग्रॅम मावा घातलात तर होतील आंबा मावा मोदक, किंवा 8 ते 10 काजूंची पूड करून जर सारणात घातली तर ते होतील आंबा काजू मोदक. आणि अगदी काहीच नाही तर आपला जो 10 रुपयाचा सॅशे असतो ना मिल्क पावडरचा, तो घातलात तरीही चालेल. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा. व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर सुद्धा करा. आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह. पण तोपर्यंत बाय बाय.